मराठी साहित्यात विज्ञान कथा किंवा विज्ञान साहित्य खूप कमी लोक हाताळू शकतात। विज्ञानाला धरून लिहिलेल्या गोष्टी आपल्याला फारशा पाहायला मिळत नाहीत। विज्ञान हा कथा प्रकार अतिशय सोप्या पद्धतीने समजावणारे, खगोलशास्त्र विज्ञान साहित्यात बहुमूल्य असं योगदान देणारे ज्येष्ठ खगोलशास्त्र जयंत नारळीकर आता आपल्यामध्ये नाहीयेत। नारळीकर यांचं वयाच्या 87व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी निधन झालंय। खगोलशास्त्र विज्ञान साहित्यात नारळीकरांनी दिलेलं योगदान हे अमूलाग्र आहे। नारळीकरांच्या याच जीवन प्रवासावर नजर टाकणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 ला कोल्हापुरामध्ये झाला। जयंत नारळीकर यांचे वडील रँगलर विष्णू नारळीकर हे सुद्धा गणितज्ञ होते। वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक होते, तर त्यांच्या आई सुमती नारळीकर या संस्कृत अभ्यासक होत्या। प्राथमिक शिक्षण वाराणसीत घेऊन नारळीकरांनी 1957 साली विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली। त्यानंतर ब्रिटनमधल्या केम्ब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेताना त्यांनी BA, MA आणि PhD पदवी मिळवली। रँगलर, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ असे पुरस्कार नारळीकरांना केम्ब्रिजमध्ये मिळाले। 1972 साली नारळीकर ब्रिटनहून भारतात परतले। त्यानंतर टाटा मूलभूत संशोधन संस्था म्हणजेच TIFR मध्ये खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली। 1988 साली नारळीकरांची पुण्यातील आयुका संस्थेच्या संचालकपदी वर्णी लागली। नारळीकरांनी फ्रेड हॉयल यांच्यासोबत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थेअरी मांडली। हॉयल नारळीकर सिद्धांत या नावाने ही थेअरी जगभरामध्ये ओळखली जाते। खगोल क्षेत्रात नारळीकरांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे सर्वोच्च पुरस्कार देखील मिळालेले आहेत। या पुरस्कारांबरोबरच स्मिथ प्राइज, प्रिक्स, जूल्स, जॅक्सन असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील त्यांना मिळालेत। नाशिक येथे झालेल्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा नारळीकरांनी भूषवलं होतं। अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, चला जाऊया अवकाश सफरीला, वामन परत न आला, यक्षांची देणगी अशी विज्ञान विषयक पुस्तकं नारळीकरांनी लिहिली आहेत। नारळीकरांच्या 4 नगरांतले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालाय। यक्षाची देणगी या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार सुद्धा मिळालाय। नारळीकरांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक प्रतिक्रिया समोर आल्या। शरद पवार लिहितात, महाराष्ट्राचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉक्टर नारळीकर यांचं नाव नेहमीच आदराने आणि सन्मानाने घेतलं जातं। प्रसिद्ध ब्रिटिश वैज्ञानिक सर फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल नारळीकर सिद्धांत वैज्ञानिक जगतात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यांनी TIFR आणि आयुका या संस्थांच्या माध्यमातून देशातील वैज्ञानिक संशोधनाला महत्त्वपूर्ण दिशा दिली। खगोलशास्त्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी दिलेले लेखन आणि दिलेली व्याख्यानं ही विज्ञान प्रसारासाठी अत्यंत मोलाची ठरली आहेत। डॉक्टर नारळीकर हे आजीवन विज्ञानवाद जोपासणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कटिबद्ध राहिलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते। पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील असं शरद पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस लिहितात, वैज्ञानिक विषयांमध्ये साहित्य निर्मिती करून विज्ञानाचा प्रसार करण्यात नारळीकर यांची अत्यंत मोलाची भूमिका राहिली आहे। त्यासाठी जागतिक पातळीवर त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात सुद्धा आलंय। खगोल भौतिकी क्षेत्रात अनेक दशके त्यांनी संशोधन केलं। खगोलशास्त्रासारख्या किचकट विषय अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी सामान्य वाचकांना समजावून सांगितला। वृत्तपत्रीय लेखनासोबतच मोठी ग्रंथ संपदा त्यांनी निर्माण केली। मराठीतून त्यांचे लिखाण ही महाराष्ट्रीयन वाचक आणि जिज्ञासूंसाठी एक मोठी पर्वणीच होती। पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे। अनेक आंतरराष्ट्रीय स्तरांवर सुद्धा त्यांनी काम केलंय। एक महान शास्त्रज्ञ आणि तितकाच मोठा लेखक आपण गमावला। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। डॉक्टर जयंत नारळीकरांची कोणती पुस्तकं तुम्ही वाचली आहेत हे कमेंटमध्ये सांगा। तुमचं त्यांच्या सगळ्या प्रवासावर काय मत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।